ही चकली बिना भाजणीची गव्हाच्या पिठापासून बनवली आहे आणि तुम्ही ते बघू शकता, ही बिलकुल पण तेलकट नाही, तसेच किती कुरकुरीत अशी झाली आहे। जर तुम्हाला दिवाळीमध्ये भाजणी करायला टाइम नाही भेटला, आपल्या इथे खूप सारे वर्किंग वुमन पण आहेत, मग ही चकली त्यांच्यासाठी, कारण ही इतकी कुरकुरीत आणि खमंग अशी बनते आणि जास्त साहित्य पण लागत नाही, घरच्या घरी हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी योग्य मेजरमेंट सांगितले आहे, जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा चकली बनवायला घेतली तरी कुठेही फसणार नाही, अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बिना भाजणीची पण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मूग डाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत। चकली खूप सोप्या पद्धतीने बनते, तसेच खायला तर ही खूप चविष्ट लागते। या अगोदर पण मी या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात। हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये तुमच्या काही कमेंट होत्या, जसे की मूग डाळीमध्ये गरम पाणी मिक्स करायचे की गार मिक्स करायचे, तसेच गव्हाचे पीठ आहे ते किती वेळ स्टीम करायचे, असे बरेचसे तुमचे डाऊट्स होते। त्यामुळे मी विचार केला की यावर्षी सर्वात पहिले ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणजे तुमचे काही डाऊट आहेत ते सर्व क्लिअर होतील। सर्वात आधी चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। 2 कप गव्हाचे पीठ, पाव कप मूग डाळ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, इथे मी ओवा आहे तो थोडासा कुटून घेतला आहे, तसेच 1 चमचा धनेपूड, 2 चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ। आता इथे कुकरमध्ये पाव कप मूग डाळ घालायची आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचे। 2 ते 3 वेळेस ही मूग डाळ व्यवस्थित अशी धुवून घ्यायची। इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्याच वाटीने पाव कप मूग डाळ मोजून घेतली आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। आता इथे व्यवस्थित अशी मूग डाळ धुवून झालेली आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊ, तसेच चिमूटभर हिंग घालून घ्यायची आहे। हिंगाची टेस्ट आहे ती यामध्ये इतकी अप्रतिम उतरते। आता यामध्ये पाणी घालायचे, गॅसवरती कुकर ठेवायचे आणि आपल्याला याच्या मीडियम हीटवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मूग डाळ शिजवत असताना ती प्रॉपर अशी शिजवून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये एकही डाळीचा कण नाही राहिला पाहिजे, इतपत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता इथे मी मीडियम हीटवर 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजली आहे। जरी डाळ व्यवस्थित अशी शिजली तरी काय करायचं, एक बाउल घ्यायचा, त्यावरती गाळणी ठेवायची आणि ही मूग डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे। यामुळे काय होते, यामध्ये एखादा कोचे डाळीचा कण जर राहिला असेल तर तो साईडला होतं। यासाठी तुम्हाला असे वाटत असेल की डाळ तर इतकी मऊसूत शिजली होती, मग याला गाळून घ्यायची काय गरज आहे, पण कधी कधी काय होते, यामध्ये एखादा क्वचित डाळीचा कण राहू शकतो किंवा डाळीवरची जी साल असते ना ती पण राहू शकते। यासाठी आपल्याला डाळ गाळूनच घ्यायची आहे। आता यामध्ये मी पाणी घालून घेत आहे। डाळ आणखी पण कोमट आहे आणि कोमट डाळीमध्ये पाणी पटकन मिक्स होते। इथे मी रूम टेम्परेचरवरचेच पाणी घेतले आहे, ना की गरम करून। मागच्या वेळेस मी रेसिपी पोस्ट केली होती त्यामध्ये ही कमेंट मला आली होती, यासाठी मी तुम्हाला इथे सांगितले आहे। आणि पाणी पटकन मिक्स होते यासाठी मी इथेच पाणी घालून घेत आहे, कारण डाळ जर पूर्णपणे थंड झाली तर त्यामध्ये पाणी पटकन मिक्स नाही होत। आता काय करायचे, एक पातेले घ्यायचे, त्यामध्ये सुती कपडा घालून घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे। गव्हाचे पीठ घालून झाले की आपल्याला याचे छोटेसे गाठोडे बांधून घ्यायचे आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस पीठ स्टीम करत असतो त्यावेळेस त्याची काय होते, वाफ होते आणि ते पाण्याच्या स्वरूपात यामध्ये मिक्स होऊ नये यासाठी आपल्याला याची व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे। आता इथे मी एक कुकर घेतले आहे, त्यामध्ये तळाशी पाणी घालून घेतले आहे। यामध्ये हे पातेले ठेवायचे आणि झाकण लावून आपल्याला 20 मिनिट हे पीठ स्टीम करून घ्यायचे आहे। इथे कुकरची शिट्टी आहे ना ती काढून ठेवायची आहे। 20 मिनिट झाले आहे, आपले पीठ व्यवस्थित असे स्टीम झाले आहे। आता काय करायचे, हे जे पीठ आहे ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये ज्या काही गाठी आहेत ते आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। पीठ खूप गरम आहे यासाठी मी अगोदर स्पॅच्युलाच्या साहाय्याने गाठी फोडत आहे। पीठ गरम असतानाच आपल्याला यामधील गाठी फोडून घ्यायच्या आहेत। पीठ जर थंड झाले तर गाठी पटकन फुटल्या नाही जाणार, यासाठी आपल्याला गरम असतानाच गाठी फोडून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर डब्याचा कुकर असेल तर काय करायचं, खालच्या डब्यामध्ये मुगाची डाळ लावायची आणि वरचा जो डब्बा असतो ना त्यामध्ये पीठ स्टीम करण्यासाठी ठेवायचे, म्हणजे तुमचे जे काम आहे ते फटाफट होईल। इथे माझ्याकडे छोटा कुकर आहे, यासाठी मी पीठ आणि डाळ वेगवेगळे शिजवून घेतले आहे। आता जे आपण गाठी फोडून घेतले होते पीठ ते चाळणीने चाळून घ्यायचे। याच्या बारीक गाठी आहेत त्या आणखी मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने फोडून घेत आहे। जर पीठ थंड झाले आणि गाठी फुटतच नसतील तर काय करायचे, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। मिक्सरचे भांडे घ्यायचे, त्यामध्ये ह्या सर्व गाठी घालायच्या आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर चाळून घ्यायचे।
आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धनेपूड, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ. तुम्ही चकली कितपत तिखट खाता यानुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे पीठ आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. आता काय करायचे, आपण जी डाळ वाटून ठेवली होती ती यामध्ये घालायची आणि पाण्याचा इथे वापर नाही करायचा. अगोदर डाळीमध्ये व्यवस्थित असे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि जर लागलेच पाणी तर थोडेसे पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. इथे ज्यावेळेस डाळ शिजवायला ठेवली होती त्यावेळेस मी पाववाटी डाळ ठेवली होती, तर त्यामध्ये 1.5 कप पाणी घालून घेतले होते. इथे गोळा मळत असताना घट्टसरच मळून घ्यायचा आहे, बिलकुल पण सैलसर नाही मळायचा. आता इथे माझा व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चकलीचे पीठ आहे ते मी किती घट्टसर असे ठेवले आहे. म्हणजे खूप कोरडेही नाही ठेवायचे. जास्त जर कोरडे ठेवले तर काय होतं, चकली बनवताना ती तुटते. यासाठी आपल्याला अगदी घट्टसर पण कोरडे नसायला पाहिजे असे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मी चकलीच्या साच्यामध्ये घालून घेतले आहे. आता याच्या चकल्या पाडून घेऊ. ही गव्हाच्या पिठाची चकली जर तुम्ही मला डोळे झाकून बनवायला सांगितली तरी पण मी बनवेल, कारण यामध्ये मी जे काही मेजरमेंट सांगितले आहे अगदी परफेक्ट आहे. चकली बिलकुल पण फसणार नाही. पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी चकली बनवून तयार होईल. तुम्ही ते बघू शकता चकलीला काठे किती सुरेख असे येत आहेत, अगदी परफेक्ट. चकली पाडून झाल्यानंतर जे शेवटचे टोक असते ते व्यवस्थित असे चिटकून घ्यायचे, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर ती बिलकुल पण सुटणार नाही. आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या मी पाडून घेणार आहे आणि चकली पाडत असताना जे पहिले आणि शेवटचे टोक असते ते प्रॉपर असे चिटकून घ्यायचे, म्हणजे बिलकुल पण चकली तेलामध्ये सुटणार नाही. तुम्ही ते बघू शकता मी चकलीचा साचा किती वरती पकडत आहे तरी पण याची तार बिलकुल पण तुटत नाही. यावरून तुम्हाला अंदाज तर आलाच असेल की आपण जे काही मेजरमेंट घेतले आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता चकल्या पाडून झाल्यानंतर चकल्या फ्राय करून घेऊ. यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे आणि इथे आणखी एक टिप्स लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण तेल गरम करतो ते व्यवस्थित असे गरम झाले पाहिजे. जर तेल हलकेसे गरम म्हणजे कोमट जरी राहिले तर काय होते, चकली तेलात विरघळली जाते आणि तुम्ही जर कडकडीत तेल गरम करून घेतले तर चकली बाहेरून तळली जाते पण आतून ती कच्चीच राहते. यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिला आपल्याला छोटासा गोळा तेलामध्ये घालून घ्यायचा आणि तो जर प्रॉपर असा तळला जात असेल तर मग चकल्या तळून घ्यायच्या. आता इथे चकल्या तळत आहेत तोपर्यंत मी आणखी चकली बनवून घेते. चकली तळत असताना मीडियम हीटवर तळून घ्यायची आणि घातल्या लगेचच ती पलटायची घाई नाही करायची. शांतपणे ती एका साईडने व्यवस्थित अशी सेट होऊ द्यायची आणि नंतरच ती पलटायची. आपण जर चकली पलटायची घाई केली तर काय होते, चकली तुटू शकते. यासाठी आपल्याला शांतपणे मीडियम हीटवर चकली एका साईडने 1 ते 2 मिनिट तळू द्यायची आणि नंतरच ती पलटून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची. इकडे चकल्या तळत आहेत तोपर्यंत मी आणखी चकल्या बनवून घेते आणि तुम्ही ते बघू शकता जे चकलीवरचे बबल्स आहेत ते कमी झाले आहेत. म्हणजे आपण चकली तेलामध्ये सोडल्या खूप सारे बबल्स यावरती येतात आणि जशी चकली तळत जाईल तसे त्यावरचे जे बबल्स आहेत ते कमी होत जातात. आता चकली व्यवस्थित अशी तळली आहे की नाही यासाठी पण मी तुम्हाला येथे एक टिप सांगणार आहे. तुम्ही ते बघू शकता चकली पूर्णपणे कढईच्या तळाशी जाऊन बसली आहे. याचा अर्थ आपली जी चकली आहे ती व्यवस्थित अशी तळली आहे आणि चकलीला काठे पण किती सुरेख आले आहेत. आता ही चकली मी काढून घेते. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या पण मी तळून घेणार आहे. पहिली बॅच तळून झाल्यानंतर काय करायचे, गॅसची फ्लेम वाढवायची, तेल आणखीन कडकडीत गरम करून घ्यायचे आणि नंतरच दुसरी बॅच घालून घ्यायची. कारण आपण ज्यावेळेस पहिली बॅच तळत असतो त्यावेळेस थोडेसे तेल थंड झालेले असते. यासाठी आपल्याला तेल अगोदर गरम करून घ्यायचे आणि नंतर दुसरी बॅच घालून घ्यायची आहे. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर ती सेट होऊ द्यायची आणि नंतरच पलटून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची आहे. चकली तळत असताना गॅस खूप लो किंवा हाय हीटवर नाही ठेवायचा. मीडियम हीटवर ठेवून 3 ते 4 मिनिट चकली व्यवस्थित अशी दोन्ही साईडने तळून घ्यायची आहे. या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तुमची चकली अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल. तर यातील एक चकली मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झाली आहे. ही गव्हाच्या पिठाची चकली एकदा जर आपण बनवून ठेवली तर महिनाभर आरामात टिकते, पण महिनाभर ठेवायचीच कुणाला आहे. इतकी ही खमंग आणि कुरकुरीत बनते, यासाठी पटकन फस्ट पण होते. ही पीठ आपण घट्टसर ठेवल्यामुळे चकलीला काठे खूप सुरेख आले आहेत. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.